हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. जाळीयली लंका धन्य धन्य मने तुका, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया. थोडा ट्रबल द्या आणि थोडा आवाज वाढवायचा किंचित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी करायचा. प्राप्त प्रसंगी श्री संत जगन्नाथ महाराज उर्फ बाबा यांच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा कीर्तन सोहळा आणि त्या सोहळ्यातील माझ्याकडं बाबांच्या सेवेसाठी आमचे परमस्नेही परमसखे परम आदरणीय पूज्य श्री सतीश महाराज मोगराळेकर यांनीही माझ्याकरता सेवा सुपूर्द केलेली आहे. या तुळशीच्या मंजुळा वाङ्मयीन मंजुळा बाबांच्या पदकमलावरती व्हायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि हनुमंतरायाचं अलौकिक वर्णन करणारा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायनं आध्यात्मिक स्वरूपामध्ये आणि लौकिक अलौकिक स्वरूपामध्ये मारुतीरायचं वर्णन केलेलं आहे. आणि हा अभंग घेण्याचं कारण म्हणजे एकच आहे. आमचे सतीश महाराज म्हणले की आमच्या रामानंद संप्रदायाचे दैवत म्हणजे मारुतीराय आहेत आणि बाबांचा सीतामातेवरती फार श्रद्धा होती आणि त्या दृष्टिकोनातून सीतामातेचे भक्त आणि सीतामातेचे पुत्र आणि सीतामातेचे आदर्श सेवक हनुमंतराय असल्यामुळं बालकाचं वर्णन केलं म्हणजे आईला खूप आनंद वाटत असतो. मुलाच्या हातामध्ये जर 5 रुपये दिले किंवा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा दिला तर त्याच्या आईला मुलाच्या बाळाच्या आईला लाख रुपये दिलेल्याचा आनंद होत असतो. तसं हनुमंतरायाचं वर्णन केल्यानंतर सीतामाईला बी आनंद आहे, भगवान प्रभू रामचंद्रालाही आनंद आहे आणि त्याच पद्धतीनं संप्रदायाला बी आनंद आहे. म्हणून हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हनुमंतरायाचं विशेष रूपानं वर्णन करावं असं मला वाटलं म्हणून मी हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि जगन्नाथ बाबाच्या ठिकाणी जगन्नाथत्व जे आलेलं आहे ते सीतामाईमुळे आणि प्रभू रामचंद्रामुळे. कारण
जगन्नाथ महाराजाची माता पिता म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रभू रामचंद्र आणि सीता माता असल्यामुळं माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, वा वा. बाप जगन्नाथ, आणि संत असतात म्हणून सीतामाईच्या रूपानं संतत्वाच्या माध्यमातून अनाथाचं नाथपण प्राप्त झालं आणि भगवंतामुळे अनाथाचं नाथपण बाबांना आणि तुम्हाला आम्हालाही त्याच पद्धतीनं प्राप्त होत असतं. ज्ञानराज ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. असो आपण अनाथ आहोत पण संत आणि देव सनात करीत असतो. असो जगन्नाथ बाबाची ही 13वी पुण्यतिथी आहे आणि सर्वांना आवडणारं दैवत म्हणजे हनुमंतराय आहेत. या अभंगावरती बोलत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रावणाची दाढी जाळल्यामुळं हनुमंतराय महाबळी झाले असं वर्णन केलेलं आहे. मला एक प्रश्न निर्माण होतो की लोकांच्या दाढ्या जाळल्यावर कुठं महाबळी होत असतं का? हो, लोकांचे घर जाळल्यावर कुठं महाबळी होत असतं का? आणि घर जाळल्यावर जर महाबळी झालं असतं तर पाठीमागच्या 4-6 महिन्यामध्ये आमच्या बीडला लय मोठे घर जाळले. मग घर जाळणाऱ्याला पुरस्कार द्यायला पाहिजे, महाबळी म्हणायला पाहिजे त्यांना, आहे का नाही? दुसऱ्याचे घर जाळणं. आणि बरं तुकोबरांनी स्पष्ट उघड शब्दात सांगितलं, जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. पाठच थोपटली, म्हणले तुम्ही लंका नगर जाळलं ती चांगलं केलं बाबा. हो, नुसतं तेवढंच नाही तर रावणाची दाढी जाळली म्हणजे चांगलंच केलं बाबा. आणि असं जर असेल तर वारकरी संप्रदायातल्या सगळ्या महाराजांनी ज्यांनी ज्यांनी दाढ्या राखलेल्या आहेत पेटवायला पाहिजेत महाराज. हो, कारण त्याच्याशिवाय त्यांना महाबळी पण येणार नाही महाराज. हो, लोकांची दाढी जाळल्यानंतर महाबळी पण येतं. हे तुकोबराईच्या बोलण्याचा अर्थ काय महाराज? दुसऱ्याचे घर जाळावेत इमानी इदबारे तुम्ही सांगा. दुसऱ्याचे घर जाळावेत का मनगटाला मनगट देऊन भांडावं? नीतिमत्ता कशी आहे ती बोला. तुम्ही बोला. आता मोकळ्या रानात आहेत तुम्ही बोलायला, घाबरायचं नाही. तसं तुमच्या घरवाल्या तर नाही ना आल्या, कारण त्यांच्या देखता ह्यांची बोलायची टापच नाही ना. घरी गेल्यावर चांगलं झापलं तर कीर्तनात तर लय टाळटाळा बोलत होतात. म्हणून बिचारे मी तरी म्हणतो ह्यांनी माना खाली का घातल्यात. हो, आणि दुसरी गोष्ट, हो, ह्या फोकसचा एक फायदा चांगला आहे बघा. हो, तुमचे चेहरेच मला दिसत नाहीत, फक्त माझा चेहरा तुम्हाला दिसतोय. झोपतो का कसा बघण्याकरता. कीर्तनकार झोपला नाही पाहिजे, ड्रायव्हर झोपला नाही पाहिजे, मागले सीटावरले झोपले तरी हरकत नाही. तसं लोक झोपले तरी पंचायत नाही. बिचारे काही काही जेवलेले तर गेले निघून. हो, त्यांचा जन्मच जेवण्यासाठी आहे का नाही? बैसू जेऊ एके ठाई. त्याच्यामुळं ते आले, बसले,
जेवले आणि गेले. आणि याच्यातले बी काही जेवलेले जर झोपले तर मला काहीच सांगता येणार नाही. हो, झोपले तर, कारण समोरून फोकस आहे. आणि ही फोकसची पद्धत कधीपासून निघाली? लग्नापासून निघाली. आणि काळी नवरी नवरदेवाला रात्रभर गोरी दिसली पाहिजे, त्याच्यासाठी हे फोकस निघाले बघा. नाही तर कीर्तनाच्या फार उपयोगाची नाहीत ते. हो, असं चला आता आलिया भोगाशी असावे सादर या न्यायाप्रमाणे महाराज. हो, लोकाच्या दाड्या जाळल्यावर त्यांना महाबळी म्हणायचं, दुसऱ्याचे घर जाळल्यावर त्यांना धन्यता म्हणायची, ही कोणता रीतिरिवाज आहे? मनगटाला मनगट देऊन भांडावं महाराज, पण दुसऱ्याचं घर पेटू नये रात्रीच्या टाइमला. सगळ्यात महान नरक दुसऱ्याचं घर पेटवल्यानंतर. सगळ्यात मोठी चूक आहे महाराज गाईची गंज पेटवल्यानंतर, गाईचा गोठा पेटवल्यानंतर, घर जाळल्यानंतर सगळ्यात मोठं पाप आहे. तरी बी तुकोबाराय पाठ थोपटतात. हो, घर जाळल्यामुळं, दाढी जाळल्यामुळं. जर असं असतं तर एखाद्याच्या बापाला जर दाढी असते आणि मेल्यानंतर त्याने बापाला पेटविलं म्हणजे म्हणायचं का की काय महाबळी आहे मुलगा? असं म्हणायचं का? त्याचा अर्थ काय नेमका आहे? तुकोबारायला काय अभिप्रेत आहे? आता याच्याही पुढे जाऊन सांगतो. तुकोबाराय हो, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनिकापे काम नाही आता. तुकोबाराय एकनिष्ठ विठ्ठलाचे भक्त होते. आणि दुसरी गोष्ट, हनुमंतराय एकनिष्ठ रामाचे भक्त होते महाराज. हो, रामाचे एकनिष्ठ भक्त हनुमंतराय आणि विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त. एक गावे आम्ही, बिलकुल दुसऱ्याचं काम नाही म्हणणारे तुकोबाराय हनुमंतरायचं का वर्णन करतात. हनुमंतरायाला कृष्ण सुद्धा आवडत नाही महाराज. कारण ज्यावेळेस द्वारकेमध्ये हनुमंतराय गेले त्यावेळेस या नगरीचा राजा कोण आहे म्हणल्यावर बळीराम आहे म्हणले. बळराम आहे. माझ्या रामापेक्षा कोण बळराम आहे? असा डोकंच उठलं मारुतीरायचं. आणि त्यातले त्यात पुन्हा गरुडाला पाठवलं. हो, की तुम्हाला बळरामाने बोलवलंय. इतका ठोकला महाराज गरुड, रक्त वकूस तर हाणला. हो, तुम्हाला कथाभाग माहितीये. सरते शेवटी परत आल्यावर कृष्ण भगवंताला सांगितलं की अरे तू बलरामाने बोलवलंस असं म्हणलास, आता रामाने बोलवलं म्हणले. पहिल्यांदा खरं बोललो तर इतका मार खाल्ला. आता राम नसताना जर मी रामानं बोलवलं म्हणलं, खोटं जर निघालं तर ते शिल्लक ठेवायचंच नाही बाबा. कारण मला वाटलं नुसतं माकड आहे ते, पण माकड नाहीये, ताकद आहे. मग काय करायचं म्हणले, तू सांग तर खरं. आणि मग गेले गरुड आणि मारुतीरायला सांगितलं तुम्हाला प्रभू रामानं बोलवलंय, श्रीरामानं. महाराज हनुमंतराय पळत सुटले आणि गरुडाला गाठलं आणि गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई
अरे माझ्या रामाची वार्ता सांगणारा गरुडाच्या पायावर तर डोकं ठेवलंच, पण गरुडाला डोक्यावर घेतलं महाराज. कुठे दाखव. त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्म्याने कृष्णाचं स्वरूप टाकून दिलं आणि रामाचं धारण केलं. हो, सत्यभामेला सांगितलं, तिला सीता होता आलं नाही महाराज. रुक्मिणीला सांगितलं, त्यावेळेस रुक्मिणी मातेनं सीतेचं रूप धारण केलं. आणि बलराम दादाला सांगितलं, तुमचं आता राज्य चालत नाही, तुम्हाला लक्ष्मण व्हावं लागेल. आणि पुन्हा लक्ष्मण झाले आणि विग्रह रूपामध्ये हनुमंतरायला भेट दिली महाराज. ते हनुमंतराय हो, वारकरी संप्रदायाला मानतील का? वारकरी संप्रदायाला ते हनुमंतराय मान्य करतील का? रामाची एकनिष्ठा करणारे, भक्ती सेवा करणारे मारुतीराय, विठ्ठलाची भक्ती करणारे जगद्गुरु तुकोबाराय, हे दोन्ही बी दोन बाजूला हो फार मोठे मल्ल आहेत आणि एकनिष्ठ भक्त आहेत. मग तुकोबारायच्या वाणीतून हनुमंतरायाचं वर्णन, ते बी पुन्हा व्यवहारात न बसणारं वर्णन. हो, आणि हनुमंतराय मग तेवढ्या वर्णनानं खुश झाले का? काय संबंध आहे वारकरी संप्रदायाचा? तर मी एकाच गोष्टीत सांगतो महाराज, प्रभू रामचंद्राशिवाय इतराची भक्ती न करणारे हनुमंतराय, हो कृष्णाला सुद्धा न मानणारे हनुमंतराय, पण पंढरपूरचे वारकरी झाले आणि नुसते वारकरी झाले नाहीत हनुमंतराय, तर भगवंताच्या दारात उभे राहिले महाराज. आरतीमध्ये बोलत असताना काय सांगितलं महाराज? वाह वाह, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोभाट, म्हणत पुढे पाहाती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोभाट. हो, किती गोड सांगितलं महाराज. काकड्याच्या भजनापासून नव्हे नव्हे गरुड हनुमंत पुढे उभे राहती. आरतीमध्ये सांगितलं ना, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. देवाच्या सतत दृष्टी समोर आहेत महाराज. हो, दृष्टी समोर आहेत हनुमंतराय, म्हणून पंढरीचे वारकरी आहेत महाराज. पण अजून वारकऱ्यालाच माहित नाही हनुमंतराय पंढरपूरचे वारकरी आहेत, हे माहित नाही महाराज. म्हणून पंढरपूरचे वारकरी आहेत, दारामध्ये उभे आहेत आणि एकनिष्ठ सेवा करणारे आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाचा आणि मारुतीरायचा जवळचा संबंध आहे एक. आणि दुसरी गोष्ट, वेदानं जे सांगायचं राहून गेलं, उपनिषदानं जे सांगायचं राहून गेलं, भक्ती सूत्र आहेत. नारद भक्ती सूत्र, भक्ती रसायन, शांडिल्य सूत्र, श्रीमद भागवत आदी करून ग्रंथातून जे सांगायचं राहून गेलं आणि जे त्यांना समाजाला साधना द्यायची राहून गेली, ती साधना
मारुतीरायनं महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजाला दिली हो. म्हणून आज आगळी वेगळी महाराष्ट्रातली हो सूर्याला गिळायला गेले मारुतीराय म्हणजे हो एवढे वेडे होते का ते? अरे बुद्धिमताम वरिष्ठम होते वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. ज्यांचं वर्णन आहे त्यांना कळत नाही का सूर्य काय फळ आहे का काय म्हणून? इतका भ्रम झाला का त्यांना? नाही, पण बुद्धिमान असल्यामुळं जगाला आपल्याला विशेष रूपानं काही द्यायचंय आणि ते फक्त भक्तीचं सूत्र फक्त सूर्यदेवाला माहिती आहे. म्हणून सूर्यदेवाकडे विद्या ग्रहण करण्याकरता गेले आणि सूर्यानं विद्या दिली. महाराज गीतेमध्ये भगवंतानं सांगितल्याप्रमाणे सूर्य हा विद्येचा अग्रगण्य आहे. म्हणून त्या सूर्यवंशामध्ये राम जन्माला येणार आहेत आणि त्या रामाचे सेवक माझी मारुतीराय राहणार आहेत आणि त्या मारुतीरायला विद्या द्यायची म्हणून सूर्य अपेक्षा करतो. आणि हनुमंतराय हो भरारी मारून भारतातले हिंदू धर्मातले सूर्याचा शोध लावणारे पहिले अंतराळवीर आहेत महाराज. पहिले अंतराळवीर आहेत. अजून सूर्यावर कुणाला जाता आलं नाही, पण सूर्यावरती मारुतीराय गेले आणि तिथून सूर्यावरून आणि चंद्रावरून वनस्पती आणल्या. मानवी सृष्टी चंद्रावरली समाप्त व्हायला लागलेली पाहिल्यानंतर तिथून सगळे धान्य आणले महाराज. धान्य आज आपण जेवढे धान्य खातो, पशु पक्षाधिक जेवढे धान्य आणि गवत खातात त्याची बीज हनुमंतरायानं चंद्रावरून आणलीत महाराज. आणि मी हे बगलातलं काढून बाजारात मांडित नाही. रावण संहिता नावाचा ग्रंथ वाचा आणि वैरी असलेल्या रावणानं हे हनुमंतरायाचं वर्णन केलेलं मी जसंच्या तसं सांगतोय महाराज. आणि सूर्याचं पृथ्वीचं, सूर्याचं चंद्राचं, चंद्राचं पृथ्वीचं अंतर किती आहे हे मारुतीरायनं पहिल्यांदा सांगितलं. आणि आजच्या प्रकाश वर्ष मापक यंत्राच्या माध्यमातून मोजलं तर 1 किलोमीटर मागं पुढं नाही होत. इतकं हनुमंतरायानं देणगी दिलेली आहे. म्हणून मारुतीरायचे मंदिर गावागावात कशामुळं आहेत तर अन्नदाता आहेत महाराज. ते अन्नदाता कहलं पहिलं बीज भांडार. आणि पहिल्यांदा कृषी सेवा केंद्र जर कोणी उभं केलं असेल तर मारुतीरायनं केलं महाराज. म्हणून कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी मारुतीरायचा फोटो पाहिजे महाराज. आणि नुसत्या लक्ष्मणालाच उठवलं नाही महाराज. आज तुम्ही आम्ही जेवढ्या औषधी सेवन करतो, मग ती ॲलोपॅथी असो, बायोकेमिक असो, नेचरापॅथी असो, हो होमिओपॅथी असो, आयुर्वेद असो, 108 पॅथी येतात आणि सगळ्या पॅथीमध्ये वनस्पतीचं ज्ञान आहे. आणि ह्या सगळ्या वनस्पती लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी नाही, तुम्हाला आम्हाला जिवंत राहण्यासाठी औषधी शास्त्र मारुतीरायनं दिलेलं आहे. म्हणून ऐसा मारुती उपकारी. खूप मोठे आहेत महाराज मारुतीराय. म्हणून आमच्या तुकोबारायांनी सांगितलं मला महाराष्ट्राला आगळं वेगळं द्यायचंय, कारण भगवंतांनी मला स्पेशल पाठवलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातले संत स्पेशल आहेत, बाकीचे संत संत आहेत, पण महाराष्ट्रातले स्पेशल आहेत. म्हणून मारुतीरायकडे हनुमंतराय गेले आणि मारुतीरायला भक्तीच्या वाटा विचारल्या महाराज. भक्तीच्या शबास. वाटा
वाटा हो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि मला दाखवल्यानंतर मी महाराष्ट्राला दाखवतो महाराज. म्हणून गाथ्यामध्ये जेवढ्या भक्तीच्या वाटा आहेत महाराज शोधा. भक्तीच्या वाटा असंख्य आहेत. गाथ्यामध्ये जेवढ्या भक्तीच्या वाटा आहेत तेवढ्या तुकोबरायला हनुमंतरायानं देणगी म्हणून दिलेल्या आहेत महाराज. आणि तुकोबरायनं उदार अंतकरणानं महाराष्ट्राला वाटल्यात महाराज त्या. म्हणून हनुमंतरायाचं आणि वारकरी संप्रदायाचं अत्यंत जवळचं नातं आहे. हनुमंतराय पांडुरंगाचे भक्त आहेत, वारकरी आहेत. आणि जगद्गुरु तुकोबराय हो देवाचं वर्णन करणाऱ्या ज्या आरती माझ्या पांडुरंगाच्या दारात मारुतीराय आहेत त्या आरती मारुतीराय वारकरी असल्यामुळं वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवायला हरकत नाही. पाया पडे जन एकमेका म्हणून तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाच्या पायावर डोकं ठेवलं आणि भक्तीच्या वाटा विचारल्या. त्याच्यातली पहिली वाट जर कोणती असेल तर दाढी रावणाची जाळणं ही पहिली वाट आहे महाराज. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला वाटाला लावायला लागायला लागले का आमची वाट लावायला लागले तुम्ही. हो तर महाराज दाढी जाळणं म्हणजे दाढी शब्दाचा अर्थ ही दाढी नाही महाराज. हो ह्या दाढीला दाढी म्हणत नाहीत तर दाढी शब्दाचा अर्थ आहे कच्ची अवस्था. हो आपण व्यवहारामध्ये हो हा आंबा अजून पिकलेला नाही दाढा आहे असं म्हणतो महाराज. हो दाढा आंबा आहे आणि मग तो जर दाढा असेल तर कोणी त्याला खात नाही महाराज. हो सगळ्यात उत्कृष्ट आंबा जर कोणता असेल तर हापूसचा आंबा आहे. पण तुम्ही जर कच्चा खायचा प्रयत्न केला तर चिंच तरी कमी आंबट असते. एवढा हापूसचा आंबा हो आंबट असतो. आंबट तो दाढा असतो, कच्चा असतो, अपरिपक्व अवस्थेत असतो. त्यावेळेस तो महाराज आंबट असतो, हिरवट असतो. म्हणून त्याच्याकरता कोणी खात नाही. पण तो जर आडीमध्ये पिकला आणि त्या आंब्यानं आपल्या मनातली आडी बाजूला केली, कळतंय ना, झोपलेले सोडून हो मनातली आडी बाजूला केली आणि आडीमध्ये जर श्री गुरुच्या आडीमध्ये तो आंबा जर पिकला तर महाराज आंबा कोकणामध्ये पिकतो. आणि आपल्या घाटावरच्या मुली फुगडी खेळताना गाणं म्हणतात, आंबा पिकतो रस गळतो आणि कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. आता त्या आंब्याचं काय सांगाव महाराज. पिकलेल्या आंब्याचा रस किती गोड आहे. तुकोबराय सांगतात, सेवितो हा रस वाटितो अनेका. वाह
वा ब्रह्मरस आहे महाराज, ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. हो, नुसता स्वर द्या. या पद्धतीनं जिव्हे गोड 3 अक्षराचा रस आणि अमृत जयास फिके पुढे. माणसाच्या जीवनातली कच्ची अवस्था जावी आणि परिपक्व व्हावी. आता जाता जाता सांगतो, भाकरी जर कच्ची असली तर पोट दुखतं महाराज. भाजी जर कच्ची असली तर पचायला जड जाते. हो, परेशानी करते. म्हणून भाकरी हो पूर्णपणे भाजायला पाहिजे. आणि भाजल्याशिवाय शिजल्याशिवाय कोणत्या गोष्टीमध्ये चव नाही. म्हणून ते शिजवायचं म्हणल्यावर अग्नीवरच शिजवावं लागतं का नाही. हो, दाडे पण घालवायचं असलं, कच्चे पण घालवायचं असलं तर ते अग्नीवरतीच भाजावं लागतं का नाही. हो, भाकरी अग्नीवर भाजावी लागते, त्यावेळेस ती भाकरी चव देते. कामाविले तरी पाका ओज घडे आणि रुची आणि जोडे श्लाघ्यता हे. हो, या न्यायानं उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक. अग्नीची गरज आहे, म्हणून परिपक्व अवस्था होण्याकरता अग्नीची गरज आहे. म्हणून त्या दाड्या अवस्थेला रावणाचा हो स्वभाव दाडा होता. एवढा मोठा वेद मुखोद्गत असलेला रावण पण कच्चा होता महाराज, कच्चा. पण मारुतीरायनं अग्नी लावला आणि भाजून भाजून काढला. बोला हनुमंत
म्हणून बलवान नाही, औषधी आणली म्हणून बलवान नाही, तर वेद मुखोद्गत असलेला रावण कच्चा होता महाराज. हा, साधनेत कच्चा होता. वेद मुखोद्गत होते, चारी वेदाचे खंड. पहिल्यांदा वेद एकच होता महाराज, पण त्याचे 4 तुकडे रावणानं केलेले, त्याचे खंड रावणानं केले. आयुर्वेदातला जाणता 14 विद्या 64 कला नव्हे जगातल्या सगळ्या शक्ती पादाक्रांत करून पायाखाली ठेवणारा रावण एवढा बलवान होता महाराज. देवादिकालाही न आटोपणारा, पण एवढी शक्ती असूनही कच्चा होता महाराज. दाडा होता. कारण भक्तीचं शास्त्र असं आहे महाराज, अरे रिद्धी सिद्धीनं आकाशात उडता येईल, पण भक्तीचं वर्म कळणार नाही. हो, असंख्य गोष्टी करता येतील, पण भक्तीचं वर्म कळणार नाही आणि दाढी अवस्था राहील. म्हणून तर जाता जाता सांगतो महाराज, हे मी लंका नगरीतलं सांगतो. अरे त्याच लंका नगरीमध्ये परिपक्व झालेल्या बिभीषणाचं घर जळालं नाही आणि बाकीच्याचेच का जळाले, बारकाव्यानं सर्वेक्षण करा. कारण परिपक्व होते बिभीषण. म्हणून पिकलेल्याला भाजलेल्याला पुन्हा डबल भाजायची गरज नाही. म्हणून बिभीषणाचं घर जाळलं नाही, बिभीषणाची दाढी जाळली नाही, रावणाचीच का जाळली. त्याचं कारण आहे महाराज, एवढी धनुर्विद्या होती, कैलासाला हात घालून हलवणारा एवढी ताकद होती महाराज त्याची. स्वर्गादिकामध्ये जाऊन इंद्रादिकाला सुद्धा पादाक्रांत करण्याची, 9 ग्रहाच्या पालत्या पायऱ्या करण्याची एवढी ताकद ज्या पठ्ठ्याची भादराची होती. पण भक्तीमध्ये कच्चा ठरला राजा. हो, दाडा ठरला. हो, गोकुळामध्ये सुद्धा कृष्ण भगवान परमात्म्यानं क्रांती केली. एका गवळ्याची दाढी आणि वेणी गाठ मारली महाराज. हो, आतापर्यंत कीर्तनकारानं बेजार केला दाढी येणीची गाठ मारून मारून कृष्ण. पण दाढी म्हणजे काय आणि वेणी म्हणजे काय सांगितलंच नाही महाराज. हो, सांगितलंच नाही कीर्तनकारानं. महाराष्ट्राला गुपितच माहिती होऊ दिलं नाही ही दाढी म्हणजे काय. तर त्या गोपाळाची कच्ची अवस्था आणि 3 गुणाला बांधलेली 3 गुणाची वेणी असते महाराज. त्या 3 गुणाला जखडलेली म्हणजे त्याचं कच्चेपण 3 गुणाच्या आतीत होतं, 3 गुणात होतं. ते भगवंतानं गाठ मारून मुक्त केलं महाराज. म्हणून भगवंतानं तिथं कच्चेपण महाराज दुरुस्त केलं आणि इथं मारुतीरायनं दुरुस्त केलं. म्हणून अयोध्या नगर जाळण्याची गरज नाही, कारण अयोध्येचे लोक ज्ञानी होते. गोकुळातले लोक हो केलिया वाचून जपतपे ते ज्ञानी होते महाराज. वेदाच्या श्रुती गवळणीच्या रूपानं अवताराला आलेल्या होत्या. म्हणून लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. म्हणून त्याच्या करता त्या ब्रह्मज्ञानात एकच घर फक्त कच्च होतं महाराज, आणि ते भाजायचं होतं. म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतो की कच्ची अवस्था परिपक्व करणं म्हणजे जीवनामध्ये रावणासारखा वेद अध्ययन केलेला. हो, त्याला 4 वेद येत होते महाराज. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हो, आपल्याला बी एक वेद येतो महाराज, त्याचं नाव मूळवेद. आपण सुद्धा वेदाच्या शाखेचे आहेत महाराज. हो, आणि ते बी मूळवेद येण्याकरता भाग्य लागतं महाराज. काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य लागतं, त्याच्याशिवाय तो मूळवेद बी येत नाही असे. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगतो, एवढा रावण सगळ्या शक्तीनिशी परिपूर्ण होता महाराज.
म्हणून तुकोबाराईनं रावणाचं वर्णन केलं महाराज. मी ते वर्णन सांगत नाही, त्याच्या लंकेचं वर्णन, त्याच्या समुदाय गाडा राक्षसांचा असं वर्णन केलेलं आहे. सुवर्णाची पुरी, समुद्राचा वेडा आणि समुदाय गाडा राक्षसांचा. किती घरं सोन्याची, किती घरं तांब्याची, किती घरं काश्याची. एवढा भावाचं बळ किती पाठीमाग. मुलं काय करीत होते, किती बायका होत्या, सगळं महाराज जनगणना केली, सगळी जनगणना केली. पण एवढं करूनही तुकोबाराईच्या निदर्शनास आलं की अरे कच्चा आहे, तो दाडा आहे. महाराज परमार्थामध्ये परिपक्व अवस्था झाल्याशिवाय परमार्थ पचत नाही. म्हणून माझ्या तुकोबाराईने सांगितलं, पिकली आशेंदे, पिकली आशेंदे, कडूपण गेले, पिकली आशेंदे, कडूपण गेले, पिकली आशेंदे, आतैसे आम्हा केले पारुणागे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, निमाले जाईसा. काम क्रोध लोभ, रावण कच्चा होता म्हणजे कामाच्या अधीन झाला होता महाराज. म्हणून 80,000 बायका असूनही त्याच्या कामाची तृप्ती झाली नाही, म्हणून सीतेच्या पाठीमागं लागला. आणि एक गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला, थोडा आवाज वाढवा दादा. कुत्र असतं कुत्र, सीतेनं रावणाला कुत्र्याची उपमा दिली महाराज. नाडियले आशा मृग कांती सोने, धाडियले रघुनाथा पाटीला गीतेने, उल्लंघिली आज्ञा माव कायमी जाणे, मज घेवोनी सुनाटाले सुनेवो, ओ सांगवो त्रिजटे सखये ऐशी मात. महाराज सुने म्हणजे कुत्र, कुत्र. आणि कुत्र जगातलं सगळ्यात बेश्रम जात जर विषयासक्तीची असेल तर कुत्र आहे महाराज. उगीच नाही. रस्त्याला भोग भोगीत असताना त्याला शरम सुद्धा वाटत नाही, लाज सुद्धा वाटत नाही. आणि मी माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो महाराज, एका कुत्रीच्या पाठीमाग 15-15, 20-20 कुत्रे लागते. किती बेश्रमपणा आहे, किती बेश्रमपणा आहे. कुत्र्याच्या ठिकाणी असलेला इतका काम. म्हणून मेंदू कुत्र्याचा बारीक आहे महाराज. म्हणून ते 2 गोष्टीसाठी पळतं, एक कामासाठी पळतं आणि एक लोभासाठी पळतं. हातभर जीप काढतं, लपा 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 लपा. तुम्ही कधी बी बघा, कुत्र दम्मानी चलतच नाही. सारखं पळत राहतं ते. चलणं त्याचं नाहीच आहे, पळत राहतं आणि हातभर जीप काढतं. आणि कुठे गेलं तरी प्राप्ती काहीच नाही. कहाँ गए तो कहा नहीं, क्या लाए तो
कुछ नाही. म्हणून पैशाच्या पाठीमाग लागलेले लोक हातभर जीप काढून पळतच राहतात महाराज. रात्री पळतेत आणि दिवसाय पळतेच राहतेत. हो, काम आणि कामानं कच्ची अवस्था असते. हो, क्रोधानं कच्ची अवस्था असते आणि लोभानं कच्ची अवस्था असते. सोन्याचं नगर असूनही महाराज एवढा बलाढ्य असूनही स्वर्गावर स्वारी करतो आणि कुबेराची हो सोन्याची नगरी हिसकावून घेतो तरी त्याचं पोट भरत नाही, म्हणून कच्चा आहे. भक्तिशास्त्रामध्ये काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि मग अवघी आनंदाची सृष्टी झाली. किती तुकोबरायचं मार्मिक बोलणं राजा हो. म्हणून ही कच्ची अवस्था आहे. म्हणून आमच्या हनुमंतरायानं दाढी अवस्था, दाढी जाळली, दाढी त्याची कच्ची अवस्था जाळली आणि त्याला परिपक्व केलं. त्याच्यासाठी तुकोबरायचा दृष्टांत सांगत होतो मी. पिकली या शेंदे कडूपण गेले. ते शेंदाड आता राहिलं नाही महाराज. आता माणसंच शेंदाड झाले, त्याच्यामुळे शेंदाड राहिलं नाही महाराज. हो, पूर्वीच्या काळात शेंदाड असायचं, आता त्याचं रूपांतर वेगळ्या ह्याच्यात झालंय. हो, आता हो खरबुजात झालंय. हो, टरबुजात झालंय. हो, म्हणून काही काहीला लोक टरबुजा म्हणतात. आणि काय काय लोकांचे तोंड जर खराब असले तर त्याला खरबुजा म्हणतात. आता तुकोबरा या काळात असते तर त्यांनी शेंदाडाच्या ऐवजी खरबुजाचा दृष्टांत घेतला असता महाराज. पण तुकोबराच्या काळात शेंदाड महत्वाचं होतं. ज्वारीच्या पेरणीच्या टाइमला ते शेंदाड महाराज पेरल्यानंतर ते शेंदाड एवढं असायचं. तर ते ज्यावेळेस कच्चं असायचं त्यावेळेस 4 दोष असायचे त्याच्या ठिकाणी. एक दोष पहिलं हिरवट असायचं, हिरवं. हो, आणि दुसरी दोष ते टणक असायचं, निबर. असं जर त्याला मारलं तर टंगटंग वाजतं, असं बोट हे केलं तर ते निबर असतं, लवचिक नसतं. त्याच्यानंतर तिसरी अवस्था म्हणजे हो ते चवीनं कडू असतं. हा, तिसरी अवस्था. आणि चौथी अवस्था ते दुर्गंधीनं युक्त असतं. कच्च्या शेंदाडाचा नुसता वास घेतला तरी बी उलटी होणार. हो, इतका कच्चं शेंदाड खराब असतं. पण ते शेंदाड जर पिकलं महाराज तर पिकल्यानंतर 4 अवस्था त्याच्यात होत्यात. हिरवेपणा जातो आणि पिवळेपणा येतो. साधनेमध्ये परिपक्व झालेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहावं वाटतं महाराज. जर एखाद्याचा चेहरा प्रसन्न दिसत असेल आणि पुन्हा पुन्हा पाहावा वाटत असेल तर समजावं साधना परिपक्व झालेली आहे. नाही तर काही काही महाराज चेहऱ्याकडे जर पाहिलं तर मिया रोते क्यों, सुरतच वैशी फोडीली शे गोवरी, ऐशी दिशे तोंडावरी. जणू कोणाला पोहोचून आलाय. चेहराच प्रसन्न नाही, आतमध्ये काहीतरी शिजत आहे, जाळ लागलाय, तवा करपलंय हे वरच. हा, म्हणून रंग हिरवा जावा आणि पिवळा धमक रंग तयार व्हावा. आणि हिरवटपण कशाला म्हणते सांगू का? हे कोण आहेत तुमचे? माझे वडील आहेत. चांगलं वाटलं. हे कोण आहेत तुमचे? हे माझे पूज्य पिताश्री आहेत. फार बरं वाटलं, आनंद वाटला हृदयाला. हो, पण आता हिरवट कशाला म्हणते सांगतो. हे कोण आहेत तुमचे? माझ्या आईचा नवरा आहे. खोटं नाही बोलला तो महाराज, खरं बोलला, पण हिरवट बोलला. हो, माझे वडील आहेत म्हणला त्या टाइमला आईचा नवरा होताच की. हो, माझे पूज्य पिताश्री आहेत म्हणला त्यावेळेस आईचा नवरा होताच की. पण तसं न बोलता माझ्या आईचा नवरा आहे, समोरच्याच्या अंतकरणाला लागलं पाहिजे. साच बोलणार नाही, बोलला तर मवाळ बोलणार नाही. हो, अशी अवस्था
त्याला हिरवटपण म्हणायचं. म्हणून काय काय परमार्थात बी येऊन 70-70 वर्ष राहून बी हिरवटच आहेत महाराज. काय काय हो गोड बोलणंच नाही. हो बोलायचं ठरलं तर आडवंच बोलायचं. हो समोरच्याच्या अंतकरणाला लागन असं बोलायचं. अरे परिपक्व अवस्था नाही, दाढी अवस्था आहे, कच्ची अवस्था आहे. त्यानंतर पिवळेपण जावं, हो हिरवेपण जावं आणि पिवळेपण यावं. हो तेजपुंज कांती झाली पाहिजे महाराज, तेजपुंज कांती आहे का नाही. हो सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, असं दिसलं पाहिजे माणसाला महाराज. प्रसन्न चेहरा वाटला पाहिजे. 2 दुसरी गोष्ट टणकपणा असतो. पिकल्यानंतर ते पूर्णासारखं मऊ होतं महाराज. असं भस्कन बोट जातं मध्ये आणि टंगटंगा वाजत नाही महाराज, ते आवाज देत नाही असं. हो तसं परिपक्व झालेला कुणाच्याही पुढं वागतो महाराज. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ही अवस्था म्हणजे हो शेंदाड पिकलेल्याची अवस्था आहे महाराज. हो त्याच्या पुढची गोष्ट सांगतो आणि त्याचा सुगंध चालतो महाराज. हो फरलांग फरलांग लोक म्हणते तिथं शेंदाड पिकले काय की. तसं परिपक्व झालेल्या शेंदाडाची अवस्था महाराज कधी कधी हो नागपूरचे शेंदाड सुद्धा सातारा जिल्ह्यात विकत येत महाराज. हा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. नारायण अरे कुठले बी शेंदाड कुणीकडे बी विकले जातात आणि लोकाला ही परिपक्व अवस्था आहे. त्याच्यानंतर शेवटची गोष्ट सांगतो महाराज. हो विठ्ठल विठ्ठल त्या शेंदाडाचं कडूपण जातं आणि गोड होतं महाराज, गोड होतं राजा. हो किती सांगू तुम्हाला महाराज. विसोबा खेचार किती कडू होता महाराज. ज्ञानोबारायच्या तोंडात मारेपर्यंत ज्याची ताकद गेली महाराज, तो विसोबा खेचर किती कडू होता. नुसता कडू म्हणायचं नाही महाराज, ते कडू म्हणण्याकरता डिग्री लागली पाहिजे, डिग्री कडूपणाची. म्हणून त्याची हो ट्युनिंग सांगतो तुम्हाला आवाजाची. कडू म्हणायचं असलं तर तो माणूस ना फार कडू आहे असं म्हणायचं नसतं. मग कपड्याचा रंग बदलूस तर कणायचं महाराज असं. तो माणूस ना लय कडू इतकं जर कणलं तरच डिग्री लागते महाराज कडूपणाची. हो असंय त्याचं शास्त्र. इतका कडू महाराज, इतका कडू होता महाराज तो कडू. पण त्या कडूला महाराज नामदेवरायचा गुरु बनवलं. केवढं गोड केलं महाराज त्याला. पिकलिया शेंदे कडूपण गेले. हो कडूपण गेलं गोड झालं महाराज ते शेंदाड. किती गोष्टी सांगायच्या. म्हणून परिपक्व अवस्था जीवनामध्ये भक्तीचं वर्म जाणावं. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. हो जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. म्हणून रावणाची सगळं मिळालेलं असूनही रावण परिपक्व नव्हता. आणि ती परिपक्व अवस्था, दाढी अवस्था, कच्ची अवस्था आमच्या मारुतीरायनं पेटवली. आग लावल्याच्या नंतर ती परिपक्व झाली. आणि मग परिपक्व झालेल्या रावणाची स्थिती सांगू का. जो सीतेच्या माग धावत होता, जो सोन्याच्या माग धावत होता, काम क्रोध लोभानं माग धावत होता, तो रावण सगळे नातेवाईक मेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू बरोबर लढाई करण्याकरता निघाला. राजा रथामध्ये शस्त्रास्त्र टाकले. मंदोदरी ओवाळायला आली तर तिचं कुंकू पुसलं. सांगितलं एक तर परत आलो तर कुंकू लावा, नाही तर हो मी मेलो समजून हो मी माघारी सरकणार नाही. आता जगाच्या पाठीवर एक तर राम राहील, नाही तर एक तर रावण राहील. पण आता दोघं एका मेनात कधी राहणार नाहीत. म्हणून द्वेषानं निघालेला रावण रणांगणात आला आणि रथ गडगड करीत आल्याबरोबर डावा पाय पुढं, उजवा पाय पाठीमाग, धनुष्यबाण अडकवलेलं तुनीर पाठीशी टाकलेलं भाता
आणि मंद स्मित करून प्रभू रामचंद्रांनी रावणाकडे पाहिलं आणि रावणाला सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहात, मी क्षत्रिय आहे, वाट जाणं माझा गुणधर्म नाही, तुम्ही अगोदर बाण सोडा, नंतर मी सोडतो, तुम्हाला डाव देतो पहिला. हो, आणि बाण सोडा. रावणानं महाराज हो अंतिम बाण काढला आणि निशस्त्र असलेल्या माणसाला बाण मारायचा आहे. क्षत्रियाचे गुणधर्म विसरला, नीच प्रवृत्तीचा रावण धनुष्याला बाण लावला. पण बाण लावल्याच्या नंतर तुम्हाला अवस्था सांगतो, ज्याला बाण मारायचा आहे त्याच्यावरती नजर एकत्रित करावी लागते. हो, नजर एकत्रित करावी लागते. पूर्वीच्या काळात तुम्ही गोट्या खेळत होतात, त्या गोट्या खेळत असताना विरुद्ध पार्टीचा मुलगा असेल त्याचा बिल्ल्या असायचा, बिल्ल्या. हो, त्या बिल्ल्याला जर हाणलं तर त्याच्या सगळ्या कावड्या ह्याच्याकडे येऊन ते हुडूस होतो, म्हणून बिल्ल्या हाणायचा. त्यावेळेस मग असं करायचं. हो, गोट्याला कळतंय ना, गोट्या असं दोन्ही, हे डोळा आणि हे डोळा दोन्हीची नजर अशी करायची आणि गोटी हाणायची. महाराज बंदुकीची गोळी लागत असताना पुढच्या बाजूला असं गोल चिन्ह असतं आणि त्या चिन्हाकडं पाहिलं की अधिकचं चिन्ह ज्याला गोळी लागायची तिथं लागतं आणि जिथं अधिकचं चिन्ह लागलंय तिथंच गोळी लागते. महाराज हे नियम धरावा लागतो, नेम. हो, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आणि महाराज त्या रावणानं 20 डोळ्याची नजर एकत्रित केली आणि प्रभू रामचंद्राकडं पाहिल्यानंतर दाड्या अवस्थेला मारुतीरायनं भाजल्यामुळं परिणाम काय झाला महाराज, तर पाहिलं त्यांनी रामाकडं आणि महाराज धनुष्यबाण हातातलं गळून गेलं आणि रावण रडायला लागला. 20 डोळ्यातून अश्रू गळायला लागले. रामानं सांगितलं, प्रेमाचे बाण मारू नका, धनुष्यातला बाण मारा. तुम्ही रणांगणात आलात का प्रेम करायला आलात? तुम्ही पुरुष आहात, पुरुष. अरे असे डोळे मारू नका, डोळे. जसे हो वारियाने कुंडल हाले आणि डोळे मोडीत राधा चाले, तसा डोळे मोडायला लागला रावण. प्रेमाचे बाण मारू नका. प्रेमामध्ये डोळ्याची नजर असते, ती दोन प्रेमी आणि प्रेमिकाला कळत असते. तुम्ही हे काय करायला लागलात, काय करायला लागलात? त्यावेळेस हातातलं धनुष्यबाण गळालेला रावण डसाडसा रडायला लागला. सांगितलं, रामा तुम्ही बाण मारा म्हणतात, पण इतक्या कोमल आणि इतक्या स्वरूप सुंदर असलेल्या रामाला मी बाण मारू कसा? किती कोमल आहे हे. राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशी कळा लोपलिया. इतक्या सुंदरपणाला या रावणानं बाण मारायचा अशक्य कोटीतली गोष्ट आहे. नाही 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 रामा, मी असं समजित होतो की माझा काम पूर्ण करण्याकरता सीता गरजेची आहे आणि एवढी सौंदर्यवती माझ्या कामाला पूर्ण करणार होती, पण माझ्या अपेक्षेचा भंग केला. पण महाराज, कामाला नष्ट करणारा जगाच्या पाठीवर फक्त राम आहे महाराज, फक्त राम आहे, सीता नाहीये. म्हणून एवढी देखणी सीता आहे, पण तुमच्या पुढं हजारो पटीनं ती पाठीमाग आहे. कोण म्हणतं सीता सौंदर्यवती आहे? हो, तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे. एवढा देखणा असलेला प्रभू, हो हो, एका बाजूला हजारो सूर्य, ते बी प्रखर नाही, मार्तंड जे तापहीन, असे गोड गोड शीतल असणारी हवा त्या सौंदर्यापासून प्राप्त होते महाराज. आणि असा देखणा पुरुष
लाजले गे मायाता कोणा ओवाळू आता कोणा ओवाळू जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज अशी भगवंताची अवस्था आहे. त्या रावणाला सगळीकडे राम दिसायला लागला. राम परिपक्व झाल्याची अवस्था. सारथ्याकडं पाहिलं आणि सांगितलं रामा तुम्ही इकडं कसं काय माझ्या रथावर कसं काय सारथे पण करायला आला. सारथ्यानं सांगितलं नाही मी सारथी आहे तुमचा राम नाही. नाही नाही रामा असं खोटं बोलू नका खोटं बोलू नका. वानर राम दिसायला लागले महाराज राक्षस राम दिसायला लागले. हो रावणी सहित लंका राम रूप झाला देखा. राम रूप झाला रावण. ध्वज राम महाराज सरते शेवटी तुम्ही जर सूर्याकडं पाहिलं ना तर दुसरीकडं पाहिलं तरी तुम्हाला सूर्यच दिसतो. आणि सूर्याकडं 2 मिनिट पाहिल्यानंतर डोळे झाकले तरी मध्ये काय दिसतो सूर्यच दिसतो. तसा त्याने डोळे झाकले मध्ये पण राम बाहेर पण राम. आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडिले हरिने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. ज्ञानाची उद्बोध अवस्था प्राप्त झाली. आणि माझी मंदोदरी मला सांगायची की तुम्ही सीता रामाला देऊन टाका रामरूप व्हा. पण आज मी सीता न देता बी रामरूप झालो. माझ्या हृदयाचं गूज ऐकून घेणारी माझी सखी आणि माझी मंदोदरी तिला माझ्या हो हृदयाचं गूज सांगतो. म्हणून रावणानं खाली उडी टाकली आणि लंकेकडं पळायला लागला. हो पळायला लागल्याच्या नंतर दारात द्वारपाल उभे होते. द्वारपालांनी मुजरा घातल्याबरोबर सांगितलं रामा तुम्ही कस काय मुजरा घालता कसं काय इकडे येता हे काय बरं नाही रामा. हो मंदोदरीच्या राणी वशात गेला आणि सांगितलं हे मंदोदरी बाहेर ये बाहेर तुला माझ्या हृदयाचं गूज सांगतो. जसं ज्ञानोबाराईनं रूप पाहिल्यानंतर आपली सखी साजनी असलेले तिच्याशी संवाद केला. रूप पाहता लोचनी सुख जहाले वो साजनी. तसं साजनीला बोलायचंय म्हणून रावण मंदोदरीला हाक मारल्याबरोबर मंदोदरी मधून राणी वशातून आल्याबरोबर पाहिलं मंदोदरीनं रावणाकडे. आणि महाराज घटना घडली उलटी. रावणानं मंदोदरीच्या पायावर लोटांगण घातलं. काय स्वामी हे काय स्वामी. काही नाही रामा तुम्ही इकडं कसे काय. हो माझी मंदोदरी कुठे आहे. मंदोदरीने सांगितलं मीच तुमची मंदोदरी आहे. सांगितलं नाही नाही तुम्ही राम आहात तुम्ही राम आहात. असं म्हणल्याबरोबर मंदोदरीच्या लक्षात आलं. पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं आत्ताशिक भिनली आहे आत्ताशिक भिनली आहे. भक्तीची नशा चढल्याशिवाय विसंगतीचं बोलणं होत नाही. हो गोविंद घ्या कोणी दामोदरी घ्या गे तव तव हसती मतोरेच्या गे. का विसंगतीचं बोलणं कोणी एकी भुलली नारी. आणि महाराज भक्तीची नशा चढली आणि गाडग्यामध्ये गोविंद घ्या म्हणायला लागली. तसा मंदोदरीमध्ये राम दिसायला लागला. मंदोदरीच्या लक्षात आलं परिपक्व अवस्था आता पूर्ण झाली आणि भक्तीची नशा पूर्ण चढली. जोपर्यंत विसंगतीचं बोलणं घडत नाही तोपर्यंत नशा नाही महाराज नशा. भक्तीची सुद्धा नशा चढायला पाहिजे. मोले मदिरा खाये तेने छंदे नाचे गाये. जो ब्रह्मानंद लाहे तो केवी राहे उगला. हो ही सुद्धा नशा आहे महाराज. हो विठला विठाला विठला विठाला. बीज कुठं खवलं होतं तर दाढी जाळली तिथं खवलं होतं. आणि त्याची परिपक्व अवस्था कधी झाली तर महाराज रणांगणात झाली. आणि रामाची हो दर्शन झाल्यानंतर ही परिपक्व अवस्था रावणाची झाली. ही अवस्था होणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या मारुतीरायनं रावणासारखा बलशाली असलेला त्याची दाढी जाळली आणि त्याला परिपक्व अवस्थेला करून रामरूप केला रावण. ही ताकद फक्त संत असलेल्या मारुतीराय मध्ये. म्हणून हनुमंत महाबळी
रावणाला परिपक्व केलं, ही क्रांती घडली महाराज. आता याच्या पुढे जाऊन बोलतो महाराज. खूप गोष्टी येतात, खूप गोष्टी येतात, चिंतनीय गोष्टी येतात. संतांच्या सभेमध्ये नामदेवराय आले आणि आल्यानंतर आता जिला भाकर कच्ची आहे का पक्की ती कळणारी मुक्ताईच आहे महाराज. भाकर कच्ची का पक्की हे कळणारं मुक्ताईचं जीवन आहे. म्हणून सगळे एकमेकाच्या पाय पडले पण नामदेवराय पाय पडले नाहीत. हो, आणि एखादा महाराज जर ताटपणानं नाही पाय पाडला समजाव कच्चा आहे अजून. मनातली मनात म्हणायचं मग केवढा बी महाराष्ट्रावरला असू द्या. हो, पण पाय नाही पडला. महाराज वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली सांगतो. मुलगा गायक असावा आणि बाप कीर्तनकार असावा आणि मुलांनी विना घ्यावा आणि बाप फेटा बांधून कीर्तनाला यावा. बापानी मुलाच्या पाय पडावं महाराज. ही अवस्था वारकरी संप्रदायाची आहे. जगाच्या पाठीवरलं तत्वज्ञान आहे महाराज. 2000 धर्म आहेत जगाच्या पाठीवर, पण एकाही धर्मामध्ये इतकं समर्पक तत्वज्ञान नाही आणि इतकं वर्तन गोड नाही. म्हणून बापानी पाय पडावं. साधू संतांनी लिहिलं, पितियाने तैसा वंदावा कुमर आणि जयाचे अंतर देव वशे. म्हणून बापानं मुलाच्या पाय पडावं ही वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पण नामदेवराय पाय पडले नाहीत. त्यावेळेस मग भाकरी कच्ची आहे, आता ती भागली पाहिजे. कच्ची भाकरी कुणाच्याच उपयोगाची नाहीये, म्हणून ती परिपक्व झाली पाहिजे. म्हणून मुक्ताईनं हळूच फुनगी लावली आणि संतांच्या सभेत म्हणले, कच्चा बे कच्चा आणि नाही गुरु का बच्चा. नामदेवराय कच्चेत म्हणले, कच्चे. हो, आणि महाराज गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्ही थोपटनं थापटनं घ्या बरं, कच्च गाडगं बघा बरं. गोरोबा काकाकडंच का दिलं? त्याचं कारण आहे, गोरोबा काका अग्नीवर भट्टीमध्ये गाडगी भाजीत होते. अग्नीवर मारुती रायनं परिपक्व भाकरी भाजली का नाही रावणासारखी दाढी जाळून? तसं गोरोबा काकाकडं भट्टी होती, त्या भट्टीमध्ये कच्चे गाडगे पक्के करीत होते. म्हणून तुम्हालाच ती अवस्था माहितीये काका, बघा बरं. आणि थापटनं मारीत मारीत आल्यानंतर नामदेवरायच्या डोक्यावर मारलं की नामदेवराय म्हणले, काय काय ही येडपट पण काय चाललंय? कच्चेपण काय काय कशा करता? उगाच डोक्याला कशाला हाणता? हा, तुम्हाला डोक्यात का नाही? हो, सगळेच हसले, म्हणले पुरा कच्चा आहे राव म्हणले. नामदेवरायला राग आला, भगवंताकडे गेला. मी भगवंताच्या जवळ बोलतोय, देव माझ्या जवळ बोलतोय आणि एवढा असूनही मी कच्चा? हा, नुसत्या कीर्तन करण्यानं कुठं पक्का होत असतो का महाराज? लय सुंदर कीर्तन केलं मग पक्का झाला नाही? नाही नाही, अवस्था वेगळी आहे महाराज. आणि मग नामदेवरायला देवाने जवळ घेतलं, पाठीवून हात फिरवला, गालाचा आलापाला घेतला आणि सांगितलं, नामदेवा तू खरोखर कच्चा आहेस. देवा तू बी तसाच बोलतोस? म्हणले हो कच्चा आहेस. मग परिपक्व होण्याकरता काय करावं लागन? औंढ्या नागनाथला जा, विसोबा खेचराकडे. आणि मग तिकडं पाठवलं आणि ते गाडगं विसोबा खेचराच्या अग्नीमध्ये त्यांच्या गुरुच्या भट्टीमध्ये भाजलं महाराज ते. आणि मग त्यांना परिपूर्ण अवस्था कळाली महाराज नामदेवरायला.
आणि परिपूर्ण नामदेवराय झाले. संताच्या सभेमध्ये कच्चा असण्याचं, दाढ असण्याचं, हो, ही अवस्था आहे, ही भाजायला पाहिजे, ही शिजायला पाहिजे, तरच ते अन्न होतं. आणि अन्न हे परब्रह्म होतं महाराज. नाही तर ते अन्न टाकून देण्याच्या लायकीचं राहतं. आणि कच्च्या अन्नाला कुत्रे सुद्धा खात नाहीत महाराज. हो, म्हणून जर कच्चा असेल तर कुत्र सुद्धा विचारित नाही महाराज. हा, कुत्र सुद्धा विचारित नाही आपल्याकडं म्हणते तर. म्हणून त्याच्याकरता हो नामदेवराय कच्च्या स्थितीत होते. त्याच्यानंतर मुक्ताबाईनं दुसरं एक गाडगं भाजलं महाराज. आणि एक कच्चं असलेलं म्हणजे चांगदेवराय. हो, चांगदेवरायच्या तिथं हे भावंड गेले. आणि त्याला 14 विद्या 64 कला होत्या. यम जरी आला तरी ब्रह्मरंध्रामध्ये आत्मा नेऊन प्राण घालून तिथला प्राण काढण्याची यमाची सुद्धा ताकद नाही महाराज. आणि तिथं लपवायचे ते एवढे जबरदस्त योगी. ब्रह्मानंद म्हणजे आत्मानंद, आत्मानंद म्हणजे ब्रह्मानंद, एवढीच उणीव राहिली होती. आणि मेलेले मडे सुद्धा जिवंत करीत होते. सगळी ताकद होती महाराज. आकाशात उडण्याची ताकद होती, काही बी नजरबंदी करण्याची ताकद होती. हो, एवढी ताकद असूनही कच्चा, परिपक्व नाही, दाढा. आणि मग महाराज तिथून जात असताना ज्ञानोबरायदिक भावंडानं सगळे मडे उठवले. आणि एक कुत्र्याचं हाडूक पडलेलं होतं ते सुद्धा मुक्ताईनं असं धरलं आणि फेकल्याबरोबर त्याचं कुत्रच तयार झालं. आणि हे तिथलच्या लोकांनी, शिष्यांनी पाहिलं. आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर एक बी मड नाही. कस काय माणसं मेले नाहीत? चांगदेवानं विचारलं. मग सांगितलं 4 हो मुलं, 1 मुलगी 3 मुलं आले होते. आणि त्यांनी प्रेत उठवले आणि ह्या हाडकाचं कुत्र बनविलं म्हणले. हा, अरे तेवढी अजून विद्या माझ्याकडं नाही, कुठंतरी मी कमी आहे. म्हणून आता काय करावं? म्हणून त्यांनी शिष्याच्या हातानं चिठ्ठी पाठवली. हो, पर चिठ्ठी पाठवित असताना आशीर्वाद लिहावं. हो ना, आशीर्वाद लिहावं तर माझ्यापेक्षा विद्येनं मोठा आहे. हो, बर दंडवत नमस्कार घालावं तर वयानं लहान आहे. काय करावं प्रश्न पडला. आणि कच्ची अवस्था अशी असते, द्वंद्वातीत अवस्था असते. आणि मग काय करायचं कळेना. आणि कोरी चिठ्ठी पाठवून दिली. आणि तिथं गेल्यानंतर ती मुक्ताईबाईनं पाहिली. आणि मुक्ताईनं पाहिल्यानंतर म्हणली, मेला मुडदा चांग्या. अजून कच्चाच राहिला, अजून कोराच राहिला. आता तिनं मेला मुडदा म्हणणं म्हणजे त्याचा अहंकार हो मेला पाहिजे. आणि त्याची लालसा, लोभ मुडदा पडला पाहिजे. हे त्यांच्या शिव्यात आहे महाराज. तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. आणि मुक्ताईनं असं म्हणलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मुक्ताई असं म्हणू नये बाई. हो, अरे ती एवढा मोठा योगी आहे, तो केवढी मोठी सत्ता आहे त्याची जगावर. आणि त्याला तू असा कच्चा म्हणतेस आणि त्याला अजून कोरा म्हणतेस, असं जमत नसतं. तुम्ही काही बी म्हणा दादा, पण मी त्या मुडद्याला